जय बोला मित्रांनो, आज 27 मार्च आहे. तर 27 मार्चला आज आपण कसं काम करायचं ते पण बघूयाच. त्याचबरोबर काल 26 मार्चला GBP आणि युरोमध्ये चार्ट कसा झाला त्यातून एक दोन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात खूप चांगल्या. त्या काय डिस्कस करतो आणि त्यानंतर आज आपण कुठं काम किंवा कसं करणार आहे ते आपल्याबरोबर मी डिस्कस करतो. कालचा तर हा कालचा चार्ट बघा. मी नेहमी माझे सकाळी ट्रेड प्लॅन असतात माझे आणि सकाळी मी 10 ते 10:30पर्यंत माझ्या इंस्टाच्या स्टोरीला आणि टेलिग्रामवर मी ते पोस्ट करत असतो ॲज अ एज्युकेशनल पर्पज. बाकीचं त्या पाठीमाग दुसरंही कॉल टिपचा आपला प्रोग्राम नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही काल हा 26 मार्चचा चार्ट होता आणि इथं आपण सरळ सरळ लिहिलं होतं इथं की ही जी लेवल दिसते तुम्हाला ह्या लेवलच्या तिथं मार्केट खाली जर आलं, हे लेवल आहे, ह्या लेवलच्या खाली मार्केट शार्पली खाली पडू शकते. का पडू शकते? कारण की इथं खूप मोठ्या प्रमाणात बायर चांगला दबा देऊन बसलेले आहेत आणि ह्यांना असं वाटतं की इथनं वरच जाणार आहे. त्यामुळे हिने काय केला, आपण कसं रानामध्ये पाट ही करतोय नाही, बांध घालतोय, असा बांध पाटाला पाणी सोडल्यानंतर की पाणी इकडे इकडे वळा म्हणून तसा बांध घालून बसले होते. पण मोठ्या प्लेअरना ह्यो बांध तोडायचा होता आणि ते कचकची तोडणार होते, कारण की कालच्यापासून हा बांध इथं त्यांचा टाकायचा सुरू होता. फक्त परत काय झालं, इथं 10-10:30 वाजले होते. मला वाटलं इथनं जे बांध तोडल, पण इथं बघता की तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आणखीन बाहेरने ॲक्टिव्ह केले. इतकंच नव्हे तर बाहेर वरती पण नेले आणि आपली रेड लाईन नेहमीप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे इथं वर्क झाली आणि इथून मार्केट खाली आलं. खरं तर आपली इथं ट्रेड नव्हतं प्लॅन, आपले वरती ट्रेड होते, पण काय हरकत नाही. लेवल काय प्रकारची वर्क झाले ही फक्त इथून आपल्याला यातून बघायचं आहे. त्यानंतर काय कार्यक्रम झाला, त्यानंतर त्यानंतर कार्यक्रम काय झाला, इथं आलं मार्केट. इथून परत बाहेर आहे थोडं थोडं त्यानं ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न केला. आता फक्त एक विचार करा, इथं जे बाहेर बसलेत नाही, मी नेहमी सांगतो एकत्रित स्टॉपलॉस जास्त कुठे घावणार आहे इथं घावणार होते आणि वर स्टॉपलॉस ते विखरलेले होते. तुम्ही बघू शकता की जे मार्केट इथून इथंपर्यंत जायला दिवसभर अशा कॅन्डल करत गेलं, अशा कॅन्डल करत थांबायला लागलं. पण ह्या सगळ्यांना खायला मार्केटनं फक्त 2 कॅन्डलमध्ये यांचा कार्यक्रम केला. फक्त 2 कॅन्डलमध्ये शार्पली मार्केट फॉल झालं. ह्याचा अर्थ इथं सगळ्यांनी स्टॉपलॉस दनादन खाऊन टाकले आणि त्यानंतर मार्केटनं लगेच प्रॉफिट बुकिंग सुद्धा इथं केलेलं दिसते. ठीक आहे. आणि आपला जो ट्रेड होता काल आणि त्यानंतर सुद्धा बघू शकता की जे एक्झॅक्टली मार्केटनं स्टॉप लॉस कुठेपर्यंत खाल्लेत बघा. खालच्या डॉट ह्या लेवलपर्यंत खाल्ले आणि लेवलपासून मार्केट पुन्हा रिव्हर्स झालं दिसते. आपला ट्रेड इथं प्लॅन होता. मार्केटनं सेलिंग प्रेशर किती जोरात आहे बघा, इथं सेलिंग प्रेशर किती जोरात आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर ह्या हिरव्या कॅन्डलला मी एंट्री केली खरी, पण मला शंका आली ती जास्त की मार्केट रिकवर फास्ट करणार नाही, कारण की सेलर किती स्ट्रॉंग आहेत. म्हणजे प्राइस ॲक्शन करत मार्केट आलं, हिरवी कॅन्डल लाल कॅन्डल, हिरवी कॅन्डल लाल कॅन्डल, तर थोडंसं आपल्याला तिथं वाव मिळतोय की आपल्या टार्गेटपर्यंत जाईल. पण इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिंगचं प्रेशर असल्यामुळं शक्यता कमी वाटायला लागली आणि ह्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम मार्केटला उडवायचा होता अजून खालीपर्यंत. तर त्यामुळे वरच्या ह्या लेवलपर्यंत फक्त मला टार्गेट वाटलं आणि मी तसं माझ्या इंस्टाला आणि टेलिग्रामला सुद्धा पोस्ट केलं की इथंपर्यंत टार्गेट बास आहे आणि इथं आपण बाहेर पडलो. त्यानंतर आपण जे नंतरचा ट्रेड जिथं प्लॅन केला होता तो कुठं होता, खालच्या ह्या लेवल होता, पण तो पाटे 4 तास झाला काकड आरतीच्या वेळी आणि एवढे काकड आरती करायला आपण काय उठत नाही आणि करत नाही. पण फक्त लेवल काय प्रकारच्या काम झाल्या हे बघणं इथं गरजेचं आहे. एक्झॅक्टली टेस्ट केल्या लेवलला आणि बघू शकताय मार्केटची पूर्ण कालची राहिली आपण इथे कॅच करता आली असते, पण जे काय आपण करणार नाही. मार्केटमध्ये टॉप आणि बॉटम शोधायला कधी जाऊ नका. प्रत्येकाचं स्वप्न असते, 2 स्वप्न आहेत. एक म्हणजे मला अशी फुलप्रूफ कुठली तर स्ट्रॅटेजी मिळावी जी 100% वर्क करणारी. हे स्वप्न उभ्या जिंदगीत उभ्या पिढीत कधी पूर्ण होणार नाही. मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी फक्त 50-60% न्यायची आहे. 60%च्या वर जात नाही. जो 90% 80% म्हणत असतील ना, सरळ समजून चाला, खोटं बोलत आहेत. तर 7% जाऊ शकते स्ट्रॅटेजी 60% न्यायची आणि तिथून पुढं फक्त गेम आहे ना, रिस्क रिवॉर्डचा गेम आहे आणि खरा गेम आहे तो कमी ट्रेड घ्यायचा. कमीत कमी ट्रेड घेणं, रिस्क रिवॉर्ड चांगलं सांभाळणं आणि ट्रेडचं मॅनेजमेंट करणं. ओव्हर ट्रेड होऊन द्यायचं नाही. तीच वाक्य आहेत बघा सारखी. रिव्हेंज ट्रेड होऊन द्यायचं नाही. ह्या गोष्टी सांभाळल्या की मार्केटमधनं व्यवस्थित पैसा मिळतो. बाकीच ह्याच्या मार्केटमध्ये काही सुद्धा रॉकेट सायन्स नाही आहे. त्यात इथं बघू शकता की एकदम शार्पली परत मार्केट इथं सेलिंग प्रेशर आलं, पण आपल्या लेवलपासून मार्केटनं वरती दिलं. मार्केटचा कधीही टॉप आणि बॉटम कोणाला सापडत नाही, पकडायचा प्रयत्न मी करायचा नाही. कधी कधी लकीली सापडत असतो, पण इथं आपण बघू शकतो इथंपर्यंत आणि आपलं टार्गेट इथंपर्यंत होतं ते आपल्या मार्केटनं इझी दिलं. कधी कधी असं घावत असती राहिली, पण ती ज्यावेळी आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये असतोय का नाही त्यावेळी ती राहिली पकडण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर इथं मला तुम्हाला काय समजावून सांगायचं होतं की मार्केटनं जे स्टॉप लॉस तयार केले होते दिवसभर मार्केटनं लावलं हे ते वर जायला, पण जेव्हा ब्रेक केलं स्टॉप लॉस केला किती शार्पली इथं ब्रेक केलं दिसते. या आपण सकाळीच अंदाज तिथं केला होता. आता आज कशा प्रकारे काम होईल ह्या युरोमध्ये तर बघू शकतो. आज कशा प्रकारे काम होऊ शकते बघूया. तर आज काम कसं होईल, 1 सेकंद. हां ठीक आहे. मार्केटनं आता जी रॅली दिली आहे काल जवळजवळ 550 पॉईंटची 700 पॉईंटची रॅली दिली असेल तर युरोनं. आता आज मार्केटनं पूर्ण कव्हर केलं मार्केटला इथं. आता मला काय वाटतं माहिती आहे का, आता वरच्या लेवल फक्त आपण आधी बघून घेऊया. ही जी रेड लाईन आहे ॲक्च्युली हा झोनच मला महत्त्वाचा वाटतोय, पण ठीक आहे एकदम झोन जर करायला गेलं तर एस एल जरा जास्तच मोठा होईल. त्यामुळं हा एक पहिला ट्रेड असेल माझा आणि हा दुसरा ट्रेड असेल. पण मला एकच भीती बघते अशी वाटायला, जर मार्केट ह्याच्यामध्ये आलं तर
एल खाऊन परत इथूनच ह्याला टेस्ट न करता इथूनच जर पाठीमागं वळला परत खाली आलं तर मग आपला आजचा एल जाणार, पण आपल्याला काय मिळणार नाही. पण ठीक आहे, हे 2 टार्गेट, हे 2 लेवल आपले असतील जिथं आपण काम करणार आहे, आणि माझे शेवटचं लेवल असेल ही इथून मार्केटला खाली आलं पाहिजे. ह्या वरच्या माझ्या शॉर्टच्या पोझिशन ह्या ठिकाणी असतील. आता मार्केटनं काय केलं, मार्केट ज्यावेळी खालून वरती यायला लागलं, मार्केट तुम्ही बघू शकता की ह्याच लेवलपासून खाली यायला लागले. काय आलं बस सांगा बरं. कारण की मार्केट ज्यावेळी रात्री काकड आरतीपासून जे वर गेलं ते अगदी शार्पली तलवारीसारखं वर गेलं. तलवारीसारखं दिसतो का आकार तुम्हाला, हा तलवारीसारखं वर गेलं. आता मार्केटला प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, किंवा जे प्लेयर बसलेत इतकं जास्त प्रॉफिट ताणणार नाहीत, कारण इथं लय माणसं लय गोंधळ झाला आहे, जत्रा इथं भरल्या, ही सदासजी आपले पोझिशन सोडणार नाहीत. त्यामुळे मार्केटातनं प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. आणखी एक लक्षात ठेवा, ज्यावेळी मार्केटमध्ये कंगवा होते ना, कंगवा म्हणजे झिकझॅक, आता इथं बघा असं 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 झाले, आणि सेम तिथून वर आल्यानंतर मार्केटला इथनं असं आहे का आता रिव्हर्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कंगवा झाला म्हणायचा, हा कंगव्याचा सपोर्ट आहे. त्यामुळे इथं मार्केट चांगल्या प्रकारे रिजेक्शन देण्याची शक्यता असते. तेच आपल्याला इथे दिसायला मिळते. ॲक्च्युली मला तर ट्रेड घ्यायची खूप इच्छा होती, पण 10 शिवाय मी ट्रेड प्लॅन करत नाही, त्यामुळे इथं मी काय ही नाही केलं. पण बघू शकता की मार्केट इथनंच आपल्याला खाली पडताना दिसायला लागले, आणि हे मार्केट इथंपर्यंत सुद्धा येण्याची शक्यता आहे. बरं, आता खालच्या ज्या बायच्या पोझिशन आहेत त्या कुठे घेऊ शकतोय. ॲक्च्युली खालची बायची पोझिशन आहे ना, मला इथं आहे ना, इथं जरा कॉन्फिडन्स खूप कमी आहे. का कमी आहे, त्यामुळे मी स्कॅल्प लिहिले. का स्कॅल्प लिहिले माहिती आहे का, कारण की जे तलवारीसारखं मार्केट वरती गेले त्यावेळी इथं जे हे प्लेयर आहेत ना, हे प्लेयर ही इतकी नाही ताकद लावणार मार्केटला वर ढकलायची, आणि स्टॉपलॉस इथंपर्यंत नाही खाणार मार्केट. स्टॉपलॉस चांगलं हे बसलेत नाही, सिंगल माणसं यांचे स्टॉपलॉस आणि खालीपर्यंत मार्केट खाऊ शकते. त्यामुळे ही जी लेवल आहे ना, ही ती मुस्कान लेवल आहे. मुस्कान ती कार्यक्रम केलेली बॅरलवाली धोकेबाज आहे, मला धोका दिला असं वाटायला लागले, तरी पण इथे एक स्कॅल्प होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती लेवल मांडलेली आहे. आणि खाली जर मार्केट गेलं आज, तर मग ह्या खालच्या लेवल आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक मोठा आपल्याला डबल बॉटम इथं बघायला मिळेल, मोठा होईल, आणि एक चांगली तर मार्केट रिकव्हरी करेल, आणि आपल्याला आपले जे टार्गेट आहे इथंपर्यंत ते आपल्याला इथं मिळून जाईल. तर ह्या 2 लेवल असतील. आणि आज 6 वाजता काहीतरी न्यूज आहे, किती वाजता आहे, 2:30 वाजता, 6 वाजता आणि 7:30 वाजता न्यूज आहेत. जर या न्यूजमुळं आता इतकं मार्केट खाली येणं जरा अशक्य आहे. मार्केट इथून मार्केट आलं ना, थोडं वर जाऊन परत असं करून मार्केट खाली आलं असतं नाही असं, मग ही लेवल आहे ना, ही लेवल दंगा झाला असते काम, दंगा म्हणजे कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्स होता लेवलवर, या स्ट्रॅटेजीवर कॉन्फिडन्स होता, माझ्या लेवलवरती माझा कॉन्फिडन्स होता. पुन्हा सांगतो, मार्केट शेवटी बाप आहे. इथं स्टॉपलॉस आपण आपल्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. जर तुमचा रँडमली ट्रेड होत आहेत, आधीमध्ये ट्रेड होत आहेत, मला ट्रेड कसं करू ते कळत नाही, ह्या का होते माहिती आहे का, एक तर एखादा सेटअप तयार नाही, आणि जरी असला तर त्या सेटअपवरती विश्वास नाही. सेटअप तयार केला तर विश्वास ठेवणार त्यावरती जाईल स्टॉप लॉस, पण आधीमध्ये ज्या रँडमली ट्रेड घेऊन असं म्हणजे जे आपले ट्रेडची सिस्टमच नाही त्यामध्ये ट्रेड घेऊन बघूच वाढवत बसायचे, आणि ज्यासाठी काय खस्ता खाल्ल्या, थोडेफार काय तुम्ही रूल लावल्यात, काय तर बघितले, त्याच्यावरती ट्रेड घेत नाही, ही कुठला प्रकार आला. आणि जर इथं मार्केट इथूनच जर असं उलणं आलं असतं का नाही, तर आज ही लेवल काम करायला मजा आली असती. पण ठीक आहे, जर न्यू सेशनमुळं काय मोठ्या कांड चमत्कार झाला आणि इथं आलं, किंवा उद्या येईल, आज नाही झालं तरी, तर ही लेवल इथं लिहिली बघा, सरळ सोडायची नाही, पण विथ एल. तर अशा प्रकारे आज काम होईल युरोमध्ये. आता सेकंड आपण पेअर बघूया, ते म्हणजे GBP. तर GBP म्हणजे काय करणार आहे आपण, तर GBPमध्ये GBPमध्ये बघू शकता, काल आपल्याला काय शिकायला मिळलं. आता काल मागच्या चार्टमध्ये आपण युरोमध्ये काय शिकलो, की खूप चांगल्या प्रकारे बेस झाला होता, आणि ज्यावेळी मार्केट स्टॉप लॉस खाते त्यावेळी शार्पली खाली पडत असते. तुम्ही बघू शकता की दिवस लावला त्यांनी तिथं वर जायला, पण पडताना 2 कॅन्डलमध्ये कार्यक्रम केला. सेम इथं काय झाले बघा. आता इथं तुम्हाला सांगतो की लॉजिकली SLचं महत्त्व किती आहे ते, किंवा SL मोठा होतोय का लहान होतोय, किंवा मी ठरवून कधी बी SL लहान लावायचं नाही बरं का, मी लहान SL लावणार. आपण SL किती लावतो त्यापेक्षा मार्केट किती SL मागते किंवा किती टेक प्रॉफिट मागते हे बघणं गरजेचं आहे. इथं आपला एक ट्रेड होता, पण इथं ट्रेड आलेल्या तुम्ही बघू शकता की इथं किती शार्पली सेलिंग आलं, परत थोडं पुलबॅक टाईप झालं किंवा मार्केटनं होल्ड केलं, आणि परत शार्पली सेलिंग आलं. ह्या कॅन्डल झाल्यानंतर मला दाट शंका आली होती की हे इतके स्ट्रॉंग सेलर आहेत वरती, हे सहसा मार्केटमध्ये रिकवर होऊन देणार नाहीत. पण ठीक आहे, आपण आपल्या इथं सेटअप ठरला होता, हिरवी कॅन्डल झाली होती, मी ट्रेड घेतला, आणि इथं SL चांगला व्यवस्थित गेला. त्यानंतर ही लेवल होती. आता ह्या लेवल कसं मार्केट आलं बघा बरं, रेड कॅन्डल झाल्यामध्ये ग्रीन कॅन्डल पण झाल्या, म्हणजे बायरनं आपला हजेरी लावल्या की आहे मी जिवंत आहे, आणि अगदी आपल्या लेवलला व्यवस्थित टेस्ट करून मार्केटनं जे आपलं टार्गेट होतं ते टार्गेट इथं मार्केटने व्यवस्थित दिलं. आता इथं काय झालं, एक सेकंद, इथं काय झाले, आता एकदा सोडून मार्केटनं एकदा टेस्ट झालं, लेवल झाली, एकदा टेस्ट झालं, आणि मार्केटनं टार्गेट दिलं.
त्यानंतर बघा आता ही 2 वेळा झाले वर्क सोडून जा, हे झालं नाही समजा, आणि जे तिसऱ्यांदा झालं इथं ना हेच पहिल्यांदा व्हायला लागले वर्क असं गृहीत धरा. जर पहिल्यांदा हे वर्क व्हायला लागलं असं गृहीत धरलं तर बघू शकता मार्केटने एक्झॅक्ट आपल्या स्टॉप लॉसपर्यंत आलं. ह्या पिवळ्या कॅन्डलच्या खाली जर कॅन्डल क्लोजिंग झाली असती तर मी स्टॉप लॉस दिला असता, कारण तो लॉजिकली झाला असता. पण मार्केट पिवळ्या कॅन्डलच्या खाली आलं नाही, ह्याच्या वरच खेळत होतं आणि एक्झॅक्टली तुम्ही मार्केटवरती परत फिरलं आणि आपलं जे काय टार्गेट आहे मार्केटने तर आपल्याला EMA पर्यंत दिलं होतं. जर का मी इथं कुठं छोटा स्टॉप लॉस लावला असता तर मार्केटमध्ये स्टॉप लॉस खाल्ला असता आणि जरा खाली जाऊन परत रॅली केली असती, मग पैसे पण गेले आणि रिग्रेट फील होणार ते वेगळंच. त्यामुळे थोडंसं लॉजिकली स्टॉप लॉस इथं लागत होता, त्यानं आपल्याला प्रॉफिट दिली, इतकंच काय. त्यानंतर पुढे जाऊन बघा काय झालं. आणि मार्केटने एक्झॅक्ट या लेवलवरती परत आणि बेस तयार केला आणि जे आपल्या कालचा ट्रेड होता ती इतकी मोठी रॅली मार्केटने दिलेली आहे. पण पुन्हा ते सांगतोय आपण टॉप बॉटम पकडायचा नादाला लागायचं नाही, कारण टॉप बॉटम कधी सापडत नसतो. आपल्या ठरलेला एसेल ठरलेलं टिपी घ्यायचं आणि शांत राहायचं. आता इथं काय होऊ शकते, आता आजचा GBPचा ट्रेड कशा प्रकारे प्लॅन होऊ शकतोय, पुन्हा तेच आहे, मार्केटनं पूर्णपणे रिकवर केलं कालच्या चार्टला. त्यामुळे थोड्याशा लेवल इथं आता ही होत आहेत, काय होत आहेत, नवीन लेवल इथं आपल्याला बघायला लागणार आहेत. तर आता आज काय होईल माहिती आहे का, आता मार्केटनं पुन्हा इथं की हे चांगली लेवल आहे त्यामुळे मार्केट इथं रेशन द्यायचा प्रयत्न करायला आले. जर मार्केट इथं आलं तर हे कालची लेवल आहे ना ही लेवल एक चांगली वर्क होईल. त्यामुळे इथे एक माझा मी ट्रेड इथं शॉर्ट्साचा इथं प्लॅन केला आहे आणि SLP थोडा कमी लागतो इथं लॉजिकली, त्यामुळे इथे एक होईल. आणि सेकंड लेवल ही आहे, ही अंबुजा सिमेंट आहे, म्हणजे तुटेगा नाही साला त्या टाईपमध्ये आहे. हे इथून शक्यतो करून खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस आहे मार्केट इथून खाली पडेल. त्यामुळे हा ट्रेड तर 100% मी घेणार, पण विथ स्टॉप लॉस. आणि मार्केट आहे असं जिगजॅग करत खाली यायला लागलं तर पुन्हा इथं आल्यानंतर जे कालचा बेस तयार झाला आहे इथं आणखी आता मार्केट रिस्पेक्ट देणार, कारण की एवढी जी माणसं खाली आलेले आहेत ते इथून त्यांना माहिती आहे की बेस चांगला तयार झाला आहे. त्यामुळे ह्यांना तोडायच्या नादा लागणार नाहीत. इथं चांगले प्लेयर बसलेले 700 मार्केट तोडून देणार नाहीत. त्यामुळे हे आपलं प्रॉफिट बुकिंग इथून सुरुवात करायचा प्रयत्न करणार. आणि जे सेलर आहेत ना सेलर, ते कुठं बसणार माहिती आहे का, इथं कोण बसणार नाही सेलिंगला. इथं आल्यानंतर मार्केट सेलिंगला बसणार की हे आता हाई लेवल तोडणार बरं का आता, म्हणून ती इथं बसणार आणि ह्या सगळ्यांना खायला मार्केट वर जाईल आणि इथं म्हणतो आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो जे आपलं लेवल ठरलं तिथंपर्यंत. आणि जर मार्केट इथं जर घुटमायला लागलं तर जे काल झाला होता युरोमध्ये सिनॅरिओ तो इथं होऊ शकते. मार्केट याला शार्पली ब्रेक करून एक मोठ्या कॅन्डल खाली मार्केट देऊ शकते. का देणार मोठ्या कॅन्डल, कारण की इथं स्टॉप लॉस मोठ्या प्रमाणात खाली घालणार आहेत. पण आपण फक्त GBPमध्ये हा एकच ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि त्या खालचा ट्रेड होतोय का बघूया कुठं प्लॅन. तर त्याच्या खालचा ट्रेड ठीक आहे, ही एक लेवल मार्केट काम होईल तर ही एक लेवल मी इथं ट्रेड इथं लावून ठेवतो, काय अडचण नाही येणार आपल्याला. 2 ट्रेड तर होतात फक्त. आणि याचा SL मोठा होतोय, ठीक आहे. SL 100 पॉईंटचा इथं असेल आपला, 100 ते 110 पॉईंटचा. तर ठीक आहे, पाहत राहा ट्रेड विथ चेतन. थँक्यू, धन्यवाद, जय बळवामा.